या 2 ओळी जर नीट समजल्या ना तर आयुष्यातल्या अर्ध्या तक्रारी संपतील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. डी कोडिंग गझल ही एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्याच्यामधनं आपण काही सुंदर गझला समजून घेणार आहोत. आणि ही गझल आहे निदा फाजली यांची. ते म्हणतात, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है, मिल जाए तो मिट्टी है, खो जाए तो सोना है. आपल्या आयुष्यात ना एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तर तिची किंमत नॅचरली आपल्या मनात कमी व्हायला लागते. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्यापासून लांब जाते तेव्हा तिची खरी किंमत आपल्याला कळते. ती प्राइसलेस होऊन जाते, ती अतिशय मौल्यवान होऊन जाते आपल्यासाठी, कारण ती आपल्याकडे नसते. मग तुमच्या आयुष्यातले रिलेशन्स असो, तुमचं करिअर असो किंवा तुमचे मित्र असो, जेव्हा तुमच्या सोबत सगळं असतं, इवन हेल्थसुद्धा, तेव्हा तुम्हाला त्याची फार व्हॅल्यू नसते. तुम्ही अज्युम करता, तुम्ही टेकन फॉर ग्रँटेड घेता त्या गोष्टी. याचा अर्थ असा की सुख त्या गोष्टीत नसतं, तुम्ही त्या गोष्टीकडे कुठल्या नजरेने बघताय त्यात असतं. याच गझलेत एक पुढचा शेर आहे, गम हो के खुशी दोनों कुछ देर के साथ ही है, फिर रस्ता ही रस्ता है, हसना है न रोना है. खूप असा स्पिरिच्युअल शेर आहे हा. म्हणजे तुम्ही एका रस्त्याने चाललेला आहात आणि जी गावं तुम्हाला मध्ये लागतात ना, ती सुख, दुःख, आनंद यांची आहेत. खरं तर तुम्हाला एकटंच प्रवास करत पुढे जायचं आहे आणि ही गावं येत आहेत, पास होत आहेत, मागे जात आहेत. म्हणजे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की दुःखात किंवा आनंदात अडकणं हे तुमच्यासाठी खूप हार्मफुल आहे. हे जर एकदा समजलं तर आयुष्य खूप सोपं होऊन जाईल. कसा वाटला हा एपिसोड नक्की सांगा. आणि तुमच्या आयुष्यातली अशी कुठली गोष्ट आहे जी तुमच्यापासून दूर गेल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीची खरी किंमत कळाली, कमेंट्समध्ये सांगा.